राजा खासा जाऊ न पाहता गड बहुत चोखटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी गडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चोखटा गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच असे देखोनी बहुत संतुष्ट झाले आणि बोलले, तख्तास जागा हाच गड करावा. आसमंताला गवसणी घालणारा गड रायगड चढण्यास सोपा, तरीही चढाईस विलक्षण कठीण. दुर्ग दुर्गेश्वर रायगड, हिंदवी स्वराज्याच्या रोमांचक इतिहासाचा साक्षीदार किल्ले रायगड. रायगड हे केवळ एक गिर्यारोहणाचे स्थळ नव्हे, शककर्त्या शिवाजी महाराजांच्या युद्धकुशल आणि प्रजाहितदक्ष व्यक्तिमत्वाचे ते एक मूर्तिमंत प्रतीक. शिवाजी महाराज समजायचे असते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं, कोणासाठी निर्माण केलं आणि त्याच्या स्वराज्यातून आपण काय घ्यायचंय हे समजून घ्यायचं असेल तर अनेक किल्ल्याला जायलाच पाहिजे तुम्ही, पण प्रामुख्याने रायगड किल्ल्यावर. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधानची वाडे असतील, 350 ज्योती इथं असतील, मॉन्युमेंट्स इथं असतील, बाजारपेठ असेल, बाले किल्ला असेल, त्याची राजसदर असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर समजायच्या असतील का करायला, तर माझी सगळ्या पुढाऱ्यांना मी नेहमी बोलतो की तुमचं राजकीय जीवन सुरू करायच्या अगोदर एकदा तर रायगडला या. जगभरातल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये रायगडाचे स्थान लक्षणीय. ज्या एका युगपुरुषाचे नाव घेता क्षणी मराठी माणसाचे हृदय अभिमानाने भरून जाते, अशा शिवकल्याण राजाची ही राजधानी अगदी त्याच्यासारखीच, शत्रूशी कठोर, प्रजेसाठी मायाळू. गेली 350 वर्षे या राजाचे गुणगान अवघे मराठी जगत भरभरून करते, पण गडाची वास्तू मात्र उपेक्षित. कित्येक आक्रमणे, नैसर्गिक आपत्ती आणि अनेक दशकांचे दुर्लक्ष झेलत असलेला रायगड बऱ्याच अंशी ताठ दिसला तरी वैभव हळूहळू लोपत चाललेले. इन्वेस्टिगेशन इसलिए कि रायगढ़ के बारे में जो लोगों को, आम लोगों को पता है वो इतना सीमित है कि अगर मैं ऐसा कहूँ कि वो सिर्फ 2% रायगढ़ के बारे में जानते हैं तो अतिशयोक्ति नहीं होगी, क्योंकि 98% रायगढ़ फोर्ट को हमने अभी तक ठीक से समझा ही नहीं है. यानी रायगढ़ का व्यक्तित्व क्या था यही हमको नहीं मालूम है. तो एक हमारे सम्मुख सबसे बड़ा चैलेंज ये हुआ कि रायगढ़ की पर्सनालिटी को पहले उसको उभारा जाए, ताकि लोगों को ये लगे कि ये हिंदवी स्वराज्य की वास्तव में राजधानी थी. आज देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष लोटली. देशभरातील अनेक वास्तूंना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले, पण शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार काळाच्या उदरात निश्चित पडून राहिला आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये हे रायगड यायलाच पाहिजे. आज दुर्दैव हे आहे की आपला एकही किल्ला हा वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळामध्ये नाही आहे. एकही किल्ला नाही महाराष्ट्रातला. आज तुम्ही राजस्थानला जावा, 6 ते 7 किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये. आणि म्हणून मी हे ठरवलेलं आहे, पहिल्यांदा आपण जतन आणि संवर्धन ह्या किल्ल्याचं करणं गरजेचं आहे. जागतिक वारसा स्थळामध्ये तुम्हाला नोंद सुद्धा करायची असेल तर त्यांची नियमावली आहे, आणि त्या नियमावलीच ही पहिलं सांगते की तुम्ही पहिलं संवर्धन करा, तुम्ही जतन करा आणि मग आमच्याकडे या. आणि म्हणून माझा रायगड प्राधिकरणचा हेतूच आहे की हे काय एक दिवसाचं काम नाही किंवा 1 वर्षाचं काम नाही, तर 7-8 वर्ष तुम्हाला सांगता येणार नाही. पण जागतिक वारसामध्ये तुमचं नाव तिथं यायचं असेल तर तुम्ही जो पण जतन संवर्धन करत नाही, तुम्ही अनेक जागेचं उत्खनन करत नाही, जो पण तुम्हाला पुरावे मिळत नाहीत, तुम्ही जागतिक वारसा स्थळाकडे मागणीच करू शकत नाही. पण माझं पूर्ण प्लॅनिंग चालू आहे. रायगड प्राधिकरणचा मास्टर प्लॅन आहे की जेणेकरून आपण जागतिक वारसा स्थळामध्ये आपली नोंद व्हायला पाहिजे. जागतिक वारसा स्थळामध्ये का होणं गरजेचं आहे
की तुम्हाला युनेस्कोचं ब्रँडिंग निर्माण होतं. विज्ञान आणि वास्तुकलेचा अलौकिक संगम असलेला रायगड गेली 70 वर्ष राज्यकर्त्यांची उपेक्षा सहन करीत आपल्या जीर्णोद्धाराची शांतपणे वाट पाहत होता. आता मात्र रायगडाला गतवैभव मिळवून देण्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवरायांचे वारस कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी विश्वभ्रमंतीतून जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन आणि जतन बारकाईने निरखले आहे आणि युनेस्कोची नियमावली कसोशीने पाळून रायगडाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलायचे ठरवले आहे. जुना इतिहास गाडू नये. जो पण आपल्याकडे पुरावे नाहीत तो पण आपण ते पुरावे नष्ट करून त्याच्यावर नवीन बांधकाम करता येईल का. आज आपल्याला साधा एक दगडसुद्धा तुम्ही इथं ठेवला की 40 वर्षानंतर मी म्हटलं की अरे हे जुनं काम बांधकाम आहे आणि हे नवीन बांधकाम आहे, असं जर फरक दिसायला लागला तर आपण काय इतिहासाला उत्तर देऊ. बरोबर आहे. म्हणून माझं स्पष्ट हेच मत आहे, पहिल्यांदा आपल्याला जे 350 जे ज्योती आहेत तिथं किंवा अनेक अजूनही साईट्स असे आहेत की त्याचं आपल्याला संवर्धन करायला पाहिजे. ज्या ठिकाणी जतन करायला पाहिजे. आपल्याला अनेक पुरावे मिळतील. आता एका उत्खननाच्या साईटमधनंच आपल्याला एक 500-600 अवशेष मिळालेत. म्हणजे त्याच्यावर आपल्याला समजते की आपण हो इथं हे बांधकाम होतं. युवराज छत्रपती संभाजी राजांनी अथक परिश्रम करून रायगडाच्या संवर्धनात येणाऱ्या अडचणी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र प्रकल्प मंजुरीसाठी त्यांच्या उपयोगी पडला तो शिवरायांचा गनिमी कावाच. शिवाजी महाराजांनी गनिमी कावळे केली, आपण का करू नये असं मला वाटलं. आणि म्हणून मी एकदा मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपण या कार्यक्रमाला यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसजीला ते आले कार्यक्रमाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोण चुकवणार म्हणून आले. इथं आल्यावर त्यांना मी फाईल दाखवली. मी म्हटलं हा मंजूर करा. शिवाजी महाराजांसाठी काय करायचं असेल तर करायला पाहिजे. मला म्हणते राजे मी करेन, पण तुम्ही जबाबदारी घेत असाल तर मी करेन. मी म्हटलं मी जबाबदारी घेतो. मी मागचं पुढचं काय बघितलं नाही, हे पेलणार काय नाही. मी म्हटलं घेतो. आणि मग त्यांनी मोठ्या मनाने राजसदरवरनं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली आहे, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी बोलले की 606 कोटीचा DPR हा मी मंजूर करतो. मला मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायचं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्रजींचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी डायरेक्ट सांगितलं की राजे रायगड किल्ल्यासाठी जर काय असेल तर मला डायरेक्ट फोन करा. धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले. हे वर्णन शिवरायांचे खरे, पण रायगडालाही ते तंतोतंत लागू पडते. मैदानी मुलकातून येणाऱ्या शत्रूला जेरीस आणण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या कुशीत आसरा घेतला. कडे कपारीत लपलेला, गर्दवनराईने झाकलेला, ताशीव कड्यांनी भक्कम झालेला रायरीचा डोंगर त्यांनी अचूक हेरला. महाराजांच्या कल्पनेवर हुकूम तत्कालीन वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदुलकर यांनी सर्व अनुभवपणास लावून समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंच रायरीवर राजधानीस उपयुक्त असा किल्ला रायगड सज्ज केला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू मानल्या गेलेल्या वास्तूचे संवर्धन करताना ऐतिहासिक वैभवाला कुठेही आधुनिक शैलीचे विसंगत ठिगळ लागू नये यासाठी डागडुजी आणि बांधकामामध्ये त्या काळाला साजेशी रचना, तंत्रज्ञान आणि कल्पकता वापरण्याचा निर्णय घेतला गेला. जो भी हम कंजर्वेशन जब इसका संरक्षण करेंगे उस समय इस बात का भी ध्यान रखेंगे कि इसमें जो सामग्री इस्तेमाल करें हम या बिल्डिंग मटेरियल जो भी इस्तेमाल करें उसकी भी मौलिकता बनाए रखें. और जो टेक्निक जो थी उस ज़माने में उस टेक्निक का भी प्रयोग करें. ये नहीं कि हम मॉडर्न टेक्निक से क्रेन्स या और पोकलैन और दूसरे जो इंस्ट्रूमेंट्स हैं उनका प्रयोग करें. हम बिल्कुल वैसे ही करना चाहते हैं जैसे कि उस ज़माने में आज से 300-350 साल पहले जिस तरह से काम किया जाता था. केंद्रीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी गडाचे पूर्ण परीक्षण करून
नैसर्गिकरित्या होणारी स्थित्यंतरे आणि झीज यांची नोंद केली. नियोजनासाठी काही मुख्य घटक ठरविण्यात आले. कामांची विभागणी करून कामाला गती देण्यात आली. मात्र तरीही कामाची व्याप्ती एवढी की याची नक्की कालमर्यादा ठरवणे अवघड. की जे कोर एरिया आहे किंवा बालेकिल्ला आहे किंवा उत्खननच्या साईट्स आहेत, आमच्यापेक्षा जास्त एक्सपर्टाईज असं आम्ही समजतो ती पुरातत्व खात्याकडे आहे, म्हणून ते करतील. आणि जे थोडे अति महत्त्वाचे आहेत पण थोडे कमी महत्त्वाचे, जसे उदाहरण महादरवाजेपासून तटबंदी असेल किंवा फरसबंद असेल ह्या किंवा मूलभूत सुविधा असेल, ह्या सगळ्या काम स्पेशल सेल म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट करत. हां, पण वेळ आता अशी आलेली आहे, डायरेक्टर जनरल पुरातत्व खातं उषा शर्मा मॅडम ज्या दिल्लीत बसतात, परवा आम्ही त्यांना ज्यावेळी प्रेझेंटेशन मी सादरीकरण केलं, मला म्हटल्या की आमच्यापेक्षा तुमचं काम सुपिरियर आहे. रायगडाची सुरुवात होते ती पायथ्याशी असणाऱ्या खूब लढा बुरुज आणि चित्त दरवाजापासून. इथून महादरवाजाकडे जाणाऱ्या निमुळत्या आणि निसरड्या पायवाटांनी न जाणो किती शत्रूंचे मनोधैर्य खच्ची केले असेल. चित्त दरवाजापासून वळसेदार वाट महादरवाजाकडे पोहोचते तेव्हा महादरवाजाच्या पुढे जेमतेम 100-150 लोकांना उभे राहता येईल एवढीच जागा. शत्रू सैन्याने चित्त दरवाजा पार केला तरी महादरवाजापाशी त्याची कोंडी व्हावी हा त्यामागील हेतू. ही महाराजांच्या युद्ध नीतीची झलक. महादरवाजा हा मुख्य कारभारांसाठी, मात्र त्या व्यतिरिक्त गडावर येण्यासाठी अनेक छुप्या वाटा असल्याचे दाखले इतिहास अभ्यासक देतात. यापैकी महत्वाचा नाणे दरवाजा, काहीसा छुपा, मात्र गडावरच्या रोजच्या कामांसाठी तो वहिवाटीचा. सद्यस्थितीत नाणे दरवाजा देखील बराचसा कोसळलेल्या अवस्थेत आहे. इथे उत्खनन करून मातीत दबलेल्या दरवाजाच्या भिंती देखील मोकळ्या करण्यात आल्या. हे करत असताना रेखाटन आणि डॉक्युमेंटेशन सातत्याने केले जात आहे. संशोधनातून मिळालेले संदर्भ जुळवून पुराव्यांच्या अभ्यासानुसार पुनर्बांधणी करून नाणे दरवाजाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयास आहे. तो नाणे दरवाजा अतिवृष्टीच्यामुळं पावसाच्यामुळं ते दगडं वरची सिलिंग खाली पडली, कुठल्या तरी कारणास्तव ते दगडं हलवले असतील, ASIने हलवले असतील किंवा आणि कोणीतरी हलवले असेल. पण आम्ही सगळं तो व्हेजिटेशन क्लिअरन्स करत असताना रायगड प्राधिकरणच्या आमचे जे कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट वरुण भांबरे त्यांच्या टीमला त्यातले एक 100 दगडापैकी एक आम्हाला 80 ते 90 दगड आत्ता ऑलरेडी सापडले. त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. आणि ते दगडाला आर्च कुठला आहे, इंटरलॉकिंग कुठं आहे, पूर्वीची पद्धत क्लॅम्पिंगची पद्धत होती विदाऊट चुना, ती सुद्धा आम्हाला सगळं त्याच्यातनं पुरावे सापडले. म्हणजे ते म्हणजे पझलचं करेक्ट ते कसं बसवलं बरोबर, ते काय एखादं स्ट्रक्चर निर्माण होईल. म्हणून शिवभक्तांना आनंदाची बातमी ही आहे की तुम्हाला नाणे दरवाजा हा पुनर्बांधणी करता येईल. छत्रपती शिवरायांच्या अपेक्षांची पूर्तता करत इंदुलकरांनी रायगडावर अद्ययावत नगर वसवले. यात वाडे, देऊळ, बाजारपेठा तर होत्याच, पण गडाला बारमाही पाणी पुरवणारे जलाशय फार महत्वाचे. युवराज छत्रपती संभाजी राजांनी पुरातत्व विभागाच्या मदतीने तलावांचा गाळ काढण्याचे आणि भेगा बुजवण्याचे काम सुरू केले. हे काम करत असताना गाळात दडलेला ऐतिहासिक ऐवज समोर आला. पण आम्ही हत्ती तलावचं काम घेतलेलं आहे, त्याला परत करेक्ट शास्त्रोक्त पद्धतीने जसं लिकेज काढायला तसं केलेलं आहे. ते आणि 1.5 वर्षात काम पूर्ण झालं की तुम्हाला पूर्ण 2 मोठे तलाव पूर्ण पाण्याने भरतील, जेणेकरून पाण्याचं कुठं प्रश्नच येणार नाही. आणि सगळे जे बाकीचे आमचे 12 तलाव सोडले तर राहिलेले जे छोटे टाके आहेत ते सुद्धा गाळ काढणे, डिसिल्टिंग करणे याचंही काम सुरू झालं. 21 टाके आम्ही ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत. ते शिवाजी महाराजांची वॉटर मॅनेजमेंट सिस्टमच इतकी भारी होती. तर त्या गाळातनं काही पुरातन गोष्टी किंवा काही असं सापडलं? हो, डिसिल्टिंग म्हणजे आणि गाळ काढणे सुद्धा हा एक उत्खननचा एक भागच आहे. अच्छा. हां, म्हणजे एकूण एक गोष्ट डॉक्युमेंटेशन, तिथलं जी माती सुद्धा आपण काढतो ती व्यवस्थित सॅक केली जाते. अच्छा. आणि त्याच्यात मग गाळून घेतली जाते. त्यात काही बऱ्याच गोष्टी सापडतात का. आता उदाहरण म्हणजे आपल्याला एक 2.5 फुटाचं शिवलिंग सापडलं आणि एक नाणे सापडले, तोफ गोळे सापडले आपल्याला.
हाथी तालाब में लीकेज की प्रॉब्लम है, उसमें जो है 2 फीट पानी भी नहीं रह पाता है। बरसात में भरता है और धीरे धीरे जो है 2-4 दिन में पानी बह जाता है। अब हमने एग्जामिन किया तो पता लगा कि नीचे जो है मैंने स्ट्रक्चर के 13 फीट मोटी दीवार है, उसके बीच में इतने वॉइड्स हैं, बीच बीच में गैप्स हैं, जिसके वजह से पानी बाहर निकल जाता है। अब हमने उसके लिए प्लान किया है कि उसको हम प्रॉपरली जो है लाइम स्लरी से उसको ग्राउट करेंगे, प्रेशर ग्राउट करेंगे, जिससे कि जो भी वॉइड्स हैं वो सब बंद हो जाएंगे, तो ऑटोमेटिकली उसकी लीकेज खत्म हो जाएगी। बांधणीतला वेगळेपणा आणि नैसर्गिक शैली कायम राखण्यासाठी रायगड आणि आजूबाजूच्या परिसरात पसरलेले दगड तासून वापरण्यात येतात। त्यांना भक्कमपणे जोडण्यासाठी चुना, माती, गडावरील पाणी आणि प्रसंगी चिकटपणासाठी बेलफळाच्या झाडाचा चीक असे नैसर्गिक पदार्थ वापरले जातात। अब जैसे कि पीडब्ल्यूडी ऑफिसर्स हैं, इन लोगों को जो है, जो लोग काम कर रहे हैं हमारे साथ, उनका एक नेचर है कि मॉडर्न वर्क करते हैं। लेकिन मॉडर्न वर्क सीमेंट मोटर से काम करना और लाइम मोटर से काम करने में बहुत अंतर है। सीमेंट 4 घंटे में सेट हो जाता है, लाइम जो है 4 दिन में सेट होता है, वो भी लेदर ड्राई कंडीशन में, और उसको जो है सेट होने में 27 डेज मिनिमम लगते हैं। और अगर मैं वास्तविकता कहूँ, जो मेरा अपना अनुभव है कि वो उसको सेट होने में 6 महीने लगते हैं। शककर्ते शिवाजी महाराज, आई जिजाऊ, पुत्र संभाजी महाराज ही उत्तुंग व्यक्तिमत्वे, महाराष्ट्राची आदरस्थाने, राजकारण, समाजकारण, युद्धनीती, कूटनीती अशा सर्व आघाड्यांवर रायगडचं महत्व वादातीत। या सर्वांचा यथोचित बहुमान व्हावा म्हणून विद्यमान महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे। स्वराज्याच्या राजधानीची जपणूक करण्याचा हा अवाढव्य प्रकल्प मार्गी लागला आहे, तो राज्य सरकारच्या तब्बल 606 कोटींच्या मदतीने। कित्येक सरकारी खात्यांच्या सहकार्याने इथे एक एक टप्पा चिकाटीने ओलांडत रायगड विकास प्राधिकरणाचे काम सुरू आहे। राज्य सरकारचे आर्थिक पाठबळ आणि सक्रिय सहभाग नसता तर हे लक्ष्य गाठणे असाध्य होते। बराच गैरसमज शिवभक्तांचे निर्माण सुद्धा व्हायला लागलेले की 606 कोटी रुपये दिलेले आहेत रायगड किल्ल्यासाठी। तसं नाही, रायगड किल्ल्यासाठी माझ्या अंदाजाने 135-140 कोटी दिलेले आहेत। जिजाऊंच्या वाड्यासाठी एक 20 कोटी अंदाजे दिले असतील। महाड टू रायगड हा जो एक स्टेट हायवे होणार आहे, त्याला 237 कोटी आहेत। महाराजांसाठी तळागाळातली माणसे किती महत्वाची होती हे छोट्या छोट्या आख्यायिकातून सुद्धा सहज समजते। सर्वसमावेशकता हे महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे महत्वाचे सूत्र। आज रायगडाचे जतन करताना परिसरातील रहिवाशांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे। विकास प्रकल्पात ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा मानला गेला आहे। स्थानिक जे लोक आहेत तो आमचा मेन स्टेक होल्डर आहे। अच्छा, हां, आम्ही त्या DPR मध्ये 21 गावं ही मुळात घेतली आहेत। त्यांची मूलभूत सुविधा असतील, पाणी, रस्ते असतील, लाईट असेल। जसं आपण दत्तक एखादं गाव येतो हो हो, मी पूर्ण दत्तक म्हणता येणार नाही, कारण 21 गावांचं आपल्याला कव्हर करायचं आहे। आणि हे जे कोणासाठी चाललंय, हे त्यांच्यासाठी चाललंय ना। हा रोजगार जो आपण निर्माण करायचा आहे, हा त्यांच्यासाठीच करायचा आहे। रायगड हे एक निव्वळ स्मारक राहणार नाही, तर अभ्यासाचा विषय बनेल। देश विदेशातले जिज्ञासू येथे शिवकाळाबद्दलचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी येतील। त्याचबरोबर पर्यटक, गिरीप्रेमी आणि शिवभक्त हे देखील गडाबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी इथे येतील। भविष्यात रायगडाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढेल असा दूरचा विचार करून येथे पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा आराखडा तयार आहे। भविष्यात रायगडावर लाईट अँड साऊंड शो करण्याचा मानस आहे। गडावरची पारंपरिक बांधणी मुळावर हुकूम राहील, पण शिवभक्तांना अविस्मरणीय अनुभव देणारे काहीतरी मिळेल असा त्यामागचा दृष्टिकोन। खाली आम्ही 88 एकर जमीन संपादित केलेली आहे। अच्छा, ती कशासाठी? ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी आपल्याला रायगड किल्ल्यावर करता येत नाहीत, ते आपण त्या 88 एकरमध्ये करू शकतो। उदाहरण, लोकांची राहण्याची सोय, वॉर म्युझियम, शिवाजी महाराजांची गनिमी कावा जी स्ट्रॅटेजी होती ते आपण लोकांना दाखवू शकतो। अनेक ज्या गोष्टी आपल्याला
या किल्ल्याच्या माध्यमातून शिवभक्तांना द्यायचे किंबहुना पर्यटकांना द्यायचे, हे आपल्याला त्या 88 एकर जमीनमध्ये करता येते. रायगडाचं सर्वांगीण जतन आणि संवर्धन करण्यास युवराज वचनबद्ध आहेत. रायगडाला गतवैभव प्राप्त व्हावं, पर्यटकांचा ओघ वाढावा, रायगडाची ख्याती जगभर पोहोचावी हा त्यांचा हेतू. रायगड विकास प्राधिकरण आणि युवराजांची दूरदृष्टी महाराष्ट्रातल्या अभेद्य तितक्याच देखण्या किल्ल्यांच्या संवर्धनाकरिताही आराखडे बांधत आहे. माझी दुसरी एक कल्पना आहे जी मी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि ते म्हटले तर टप्प्याटप्प्यात ते घेऊ शकतो, की ती सी फोर्ट टुरिझम. महाराष्ट्र हा एकमेव राज्य आहे किंवा भारतात सुद्धा एवढे कुठंच तुम्हाला समुद्रात किल्ले पाहायला मिळणार नाहीत, जगात पाहायला मिळणार नाहीत. आपल्याकडे आहे. मुंबईतून तुम्ही कुलाबातनं निघाला किंवा ते मुंबई तुमचं इंडिया गेटमधून निघाला की तुम्हाला खांदेरी किल्ला पाहायला मिळतो, उंदेरी बघायला मिळतो, मग अलिबागचा किल्ला पाहायला मिळतो, पुढं गेलं की मुरुड जंजीर आहे, पद्मदुर्ग आहे. आणि हे करून तुम्ही सावित्री नदीच्या माध्यमातून तिथं पुढं आला की तुम्ही सरळ रायगड किल्ल्यावर 35 किलोमीटर रायगड किल्ला आहे. गेटवे ऑफ इंडिया ते रायगड असा प्रवास. हो, आणि हा दोन दिवसाचा पूर्ण प्रवास करू शकता सगळे किल्ले बघत. वा वा. उंच कडे जिथे पाखरूही तग धरू शकत नाही, पावसाचा जोर जिथे शेवाळही रुजू शकत नाही, आणि धगधगते ऊन जिथे माळही होळीसारखा पेटून उठतो, अशा दुर्गेश्वरावर इतिहास पुनरुज्जीवित व्हावा यासाठी युवराज संभाजीराजे आणि रायगड विकास प्राधिकरण अथक परिश्रम घेत आहे. उद्दिष्ट केवळ एकच, जगातील सर्वोत्तम राजनायक, कूटनीतीचा धुरंधर, गनिमी काव्याचा प्रणेता, रयतेचा पालनकर्ता, द्रष्टा जाणता राजा थेट जागतिक नकाशावर यावा. येथून वाचती सर्वे, ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे आनंद वनभुवनी, संतोष मांडला मोठा आनंद वनभुवनी. असा समर्थांनी व्यक्त केलेला अनुभव यंदाच्याच नव्हे तर दरवर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर उत्स्फूर्तपणे जमणाऱ्या तमाम शिवभक्तांना, इतिहासप्रेमींना आणि पुढल्या पिढ्यांनाही यावा यासाठीच केलेला हा अट्टाहास.